सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. दररोजच्या जीवनात आपल्याला अगदी क्षणाक्षणाला पैसे लागत असतात. म्हणजे थोडंसं काहीतरी घरातलं सामान आणायचं असेल तरी पण पैसे लागतात, किंवा बाहेर कुठे जायचं असेल तरी पैसे लागतात. घर घ्यायचं असेल पैसे लागतात, मुलांचे शिक्षण आहे पैसे लागतात. कुठलीही गोष्ट करायची असेल तर जीवनात पैसे हा खूप महत्त्वाचा घटक बनलेला आहे. घरातल्या खाण्यापिण्यापासून ते बाहेर फिरण्यापर्यंत किंवा शिक्षणांपासून ते आपल्या डॉक्टर खर्चांपर्यंत अफाट पैसा, प्रचंड पैसा आपल्याला लागत असतो. हा पैसा आपण कमवतो सुद्धा, परंतु कधी-कधी हा पैसा जो आहे ना, तो खूप आपल्याला कमी पडत असतो. कधी-कधी काय तर अगदी महागाईच्या ह्या जमान्यामध्ये तर कितीही पैसा कमवा, परंतु पैसा खूप कमी आपल्याला पडतो आणि आपल्या इच्छा मात्र खूप मोठमोठ्या आहेत. आता ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याकडे प्रचंड पैसा यावा त्यासाठी काय करायचं? लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा रेमेडीज आहेत ज्या आपल्याला फटाफट कुठल्याही गोष्टी आपल्यापर्यंत पोचवत असतं. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या खूप साऱ्या व्हिडिओ माझ्या पाहिल्या असतील. लॉ ऑफ अट्रॅक्शन एक अशी गोष्ट आहे, अशा रेमेडी असतात की आपण त्या पूर्ण पॉझिटिव्हरित्या करायला पाहिजे. तुम्ही जर का लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी करतायत, रोज करतायत, परंतु आतमध्ये मनात करू की नको करू, किंवा हे केल्याने माझं का चांगलं होईल की नाही होईल, असं जर तुमच्या मनात असेल तर ह्या भानगडीत तुम्ही पडूच नका. या फंद्यात तुम्ही पडू नका की तुम्ही रोज रेमेडी करता, रोज उपाय करता. असं काहीही करू नका, कारण तुम्ही आतून निगेटिव्ह असाल तर तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी काहीही कामात येणार नाही. त्यामुळे आधी काय करा, 3 वेळेला दीर्घ श्वास घ्या आणि त्यानंतर श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि त्यानंतर कुठलीही रेमेडी, लॉ ऑफ अट्रॅक्शनची कुठलीही रेमेडी तुम्ही सतत करा. एक रेमेडी जवळजवळ तुम्हाला 43 दिवस करायची असते. काही वेळेला काय होतं की आपल्याला मनात निगेटिव्हिटी असते आणि आपण उपाय करतो. उपाय तर खूप दिवस करतो, रेमेडी तर खूप दिवस करतो, परंतु त्याचा आपल्याला काही इफेक्ट होताना दिसत नसतं. तर काही काही चुका होतात, ह्या चुका करू नका. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन दुनियातली एवढी मोठी ताकद आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे आपल्यापर्यंत पोचवत असते. आता आजचा जो उपाय आहे हा पैशांच्या संदर्भात किंवा इच्छेच्या संदर्भात आहे. कुठलीही इच्छा असो, कुठलाही कितीही पैसा तुम्हाला हवा आहे, अगदी अर्जंट आहे. आता काय करायचं? अर्जंट असल्यावर काय आपण करतो की सामान्य माणसं आहोत, फटाफट लोन घेतो किंवा कोणाकडून तरी उसने करतो किंवा काहीतरी करतो. परंतु ही ट्रिक तुम्ही आजमावून पहा, ही रेमेडी तुम्ही आजमावून पहा. नक्कीच तुम्हाला अशी वेळ येणार नाही की तुम्हाला कोणाकडून तरी पैसे मागावे लागतील. तुम्हाला घर घ्यायचं असेल तरीही किंवा तुम्हाला कुठलीही प्रॉपर्टी बनवायची असेल तरीही काय करायचं आहे, पूर्ण दिवस जेव्हा केव्हा वेळ मिळेल, अगदी छानपैकी तुमचा मूड आहे आणि तुम्ही हे रेमेडी करू शकता, किंवा तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही सतत 43 दिवस करू शकता, किंवा कायम रोजच्या रोज सुद्धा तुम्ही ही रेमेडी करू शकता. तुम्हाला 3 शब्द अगदी कळत नकळत पाठांतरच होतील आणि रोजच बोलायचे आहेत. बघा, 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मी स्वतः सुद्धा काही शब्द, काही रेमेडी ह्याच्यातल्या करत असते आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर बघा, हा व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा, कारण खूप साऱ्या लोकांच्या इच्छा आहेत, त्या इच्छा ह्या पूर्ण झाल्याच पाहिजे. परंतु कुठलेही काहीही काम करत असताना, काहीही उपाय करत असताना, रेमेडी करत असताना तुम्हाला कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. आता काय करायचं? पूर्ण दिवसातून तुम्हाला दुरंत देव, दुरंत देव, दुरंत देव, दुरंत देव, दुरंत देव, दुरंत देव असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे. बघा, दुसरा शब्द काय आहे? प्रोसो प्यारे, प्रोसो प्यारे, प्रोसो प्यारे, प्रोसो प्यारे, प्रोसो प्यारे असा दुसरा शब्द आहे. तिसरा शब्द आहे कॅन्वोलेक्सा, 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 कॅन्वोलेक्सा असा तुम्हाला शब्द हा सुद्धा म्हणायचा आहे. हे 3 शब्द, कुठलाही एक शब्द म्हणा आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा म्हणा. समजा दुरंत देव म्हटला तर तुमचं घर झालं, म्हणजे माझं घर झालेलं आहे. दुरंत देव, माझं घर झालेलं आहे, अशी इच्छा तुम्हाला म्हणायची आहे. 3ही शब्द म्हणू शकता किंवा एक शब्द म्हणून त्याच्या पुढे तुमची इच्छा म्हणू शकता. बघा, तुम्ही हा जो उपाय आहे, ही जी रेमेडी आहे, करून पहा. केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जीवनात कुठला बदल घडून आला
किंवा खरंच तुम्हाला कुठून ना कुठून तरी पैसे येण्याचे मार्ग मोकळे झाले का किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली का, मला ह्याच व्हिडिओच्याद्वारे नक्कीच कळवा. कारण ह्या ज्या रेमेडी आहेत, ह्या रेमेडी खूप महत्त्वाच्या आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मदत करत असते. त्यामुळे हे असे उपाय नक्की करत चला, पूर्ण पॉझिटिव्ह होऊन. थोडंही निगेटिव्ह तुम्हाला राहून चालणार नाही. आजचा छोटीशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ